आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असतात. तर काही वर्षांपूर्वी एक गोकाळलेला प्रकार म्हणजे पुतळे उभं करणं आणि त्यामध्ये मलिदा आपण खाणं. तर पुतळ्यांची कैफियत मी या कवितेत सांगतो, ऐकू. तमाम साऱ्या पुतळ्यांनी अखेर बंड करायचं ठरवलं. तमाम साऱ्या पुतळ्यांनी अखेर बंड करायचं ठरवलं. त्यांच्या मागण्यांच्या खलित्याने सरकारचं धाबं दणाणलं. त्यांच्या मागण्यांच्या खलित्याने सरकारचं धाबं दणाणलं. सज्जड शब्दात पुतळा ग्रुपने कैफियत सादर केली. सज्जड शब्दात पुतळा ग्रुपने कैफियत सादर केली. आजवरच्या अन्यायाला काहीशी वाचा फुटली. किती काळ आम्ही असं उन्हातान्हात बसायचं, किती काळ आम्ही उन्हातान्हात बसायचं. कोसळत्या पावसात नखशिकांत भिजायचं. थंडीचा कडाका, उन्हाचा तडाखा, कधी गारांचा मारा. एका जागी उगी बसून आम्हा येतो कंटाळा. गुरे ढोरे कुत्री मांजरी सर्वांचे विधी आमचे भोवती. गुरे ढोरे कुत्री मांजरी सर्वांचे विधी आमचे भोवती. जयंती पुण्यतिथीलाच केवळ हार तुरे फुले मिळतील. यापेक्षा इथून पुढे पुतळे उभारणं बंद करा. यापेक्षा इथून पुढे पुतळे उभारणं बंद करा. आमचे तसेच पुढच्या पिढीचे दिंडवडे बंद करा. राष्ट्रपती मनात म्हणाले, पुतळे मूर्ती स्मारकांवर निर्बंध मी आणू कसा. पुतळे मूर्ती स्मारकांवर निर्बंध मी आणू कसा. त्यांच्या विना शासन म्हणजे पाण्याविना मासा जसा. झाशीवाली खवळून म्हणाली, शासनाने लाज कोळून प्याली. झाली एवढी विटंबना आमची आता पुरे झाली. उपरणे सावरीत लोकमान्य सरसावून कडाडले. उपरणे सावरीत लोकमान्य सरसावून कडाडले. डोके सरकारचे नाही ठिकाणावर अक्कल यांची गोमय खाते. एव्हाना गोकरू घोकले. एव्हाना गोकरू डोळे घट्ट मिठून बसले होते. कलहाचा वडवानल कसा शांत होईल काहीशा चिंतेत होते. अहिंसेचा शांतिदूत पंचासावरीत उभा राहिला. अहिंसेचा शांतिदूत पंचासावरीत उभा राहिला. आमरण उपोषणाचा ठराव त्याने सभेत मांडला. खरं तर पुतळा ग्रुपच्या सगळ्या मागण्या रास्त होत्या. खरं तर पुतळा ग्रुपच्या सगळ्या मागण्या रास्त होत्या. सरकारच्या मते मात्र काहीशा जास्त होत्या. राजकारणी धुरीणांची आता मोठीच गोची होणार. राजकारणी धुरीणांची आता मोठीच गोची होणार. मलिद्याच्या भक्कम सोर्सला कायमचं आता मुकावं लागणार. रातोरात त्यांनी सत्वर एकमेकांशी संवाद साधला. रातोरात त्यांनी सत्वर एकमेकांशी संवाद साधला. नेटवर्क मोठे दांडगे, गोतावळा सगळा गोळा झाला. चर्चा रंगली कशी या पुतळ्यांना अद्दल घडवावी. चर्चा रंगली कशी या पुतळ्यांना अद्दल घडवावी. कूटनीतीला आलं उधाण, बंडाळी कशी मोडावी. तिकडे पुतळे कार्यरत झाले. तिकडे पुतळे कार्यरत झाले. त्यांनी सभा बोलावली. उभे बैठे अर्धे पूर्ण झाडून सगळ्यांनी वर्णी लावली. अध्यक्षपदाचा मान मिळाला घटनेच्या शिल्पकाराला. अध्यक्षपदाचा मान मिळाला घटनेच्या शिल्पकाराला. अश्वारूढ छत्रपतींना हा भलताच अपमान वाटला. तरी पण आपसातले हेवेदावे विसरायचं ठरवलं गेलं. तरी पण आपसातले हेवेदावे विसरायचे ठरले गेले. एकजुटीने एक दिलाने सर्वांनी हर हर महादेव म्हटले. पुतळा ग्रुपच्या तयारीने राजकारण्यांना अस्वस्थ केले. पुतळा ग्रुपच्या तयारीने राजकारण्यांना अस्वस्थ केले. फोडा आणि झोडा तंत्र त्यांनी घोटून पक्के केले. दूध पाठवलं त्यांनी एका गुलाबधारी मूर्तीकडे. दूध पाठवलं त्यांनी एका गुलाबधारी मूर्तीकडे. लालूच दाखवून 100 खोक्यांची त्यांना घातले साकडे. वाटले शासनाला लाळ गाळतील चाचाजी आता तरी. वाटले शासनाला लाळ गाळतील चाचाजी आता तरी. पण कुठलं काय, चाचाजींना चढली भलतीच वीरशी. कधी नव्हे ते जहाल बोलून त्यांनी दूताला खडसावले. कधी नव्हे ते जहाल बोलून त्यांनी दूताला खडसावले. शेपूट घालून त्या बिचाऱ्याने झटकन 9-2-11 केले. घटनाकार छत्रपती सुभाषचंद्र महात्मा झाशीवाली कर्मवीर लोकमान्य गोकुरगो सर्वांना चाच्यांनी खबर केली. खबर ऐकताच स्वातंत्र्यवीर सळसळून उभे पेटले. खबर ऐकताच स्वातंत्र्यवीर सळसळून उभे पेटले. मुठी वळवत शिरात आणत त्यांनी पीएमचे घर गाठले. मुठी वळवत शिरात आणत त्यांनी पीएमचे घर गाठले. दुपारच्या वामकुक्षीनंतर पीएम सोफ्यावर बसले होते. दुपारच्या वामकुक्षीनंतर पीएम सोफ्यावर बसले होते. मोकळे सोडलेले केस विंचरून साफ करत होते.
मोकळे सोडलेले केस विंचरून साफ करत होते. स्वातंत्र्यवीरांना पाहताच त्यांच्या तोंडचे पाणी पडले. स्वातंत्र्यवीरांना पाहताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. हात जोडीत काहीसे हसत स्वामींना त्यांनी आसन दिले. स्वातंत्र्य तासाभराच्या घणाघाती वाग्बाणांनी PM भलतेच विद्ध झाले. तासाभराच्या घणाघाती वाग्बाणांनी PM भलतेच विद्ध झाले. सोफा सोडून फेटा सावरीत त्यांनी चक्क लोटांगण घातले. पाठवली ईमेल आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना. पाठवली ईमेल आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना. पुतळ्यांच्या नादी लागू नका, तंबी भरली सर्वांना. हायकमांडचा आदेश ऐकून सर्वांची बसली दातखिळी. हायकमांडचा आदेश ऐकून सर्वांची बसली दातखिळी. एकमेकांची तोंडे चुपीत चालली त्यांची पळापळी. इकडे उडाला जल्लोष पुतळ्यांच्या गोटाकडे. सर्वांची लागली नजर स्वातंत्र्यवीरांच्या वाटेकडे. विजयी मुद्रेने हात हलवून स्वामींनी सर्वांना विश केले. विजयी मुद्रेने हात हलवून स्वामींनी सर्वांना विश केले. धावत येऊन लोहपुरुषाने त्यांना चक्क उचलून घेतले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. कशी जिरवली सरकारची चर्चा सर्व करत होते. संधी साधू भ्रष्टनी खाबू सरकारचा पराभव झाला. दैदिप्यमान इतिहास ज्यांचा त्यांनी विजय खेचून आणला.